हाय हॅलो नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि तुम्ही पाहिलं असेल सकाळचे 6:10 झालते. तर 6:10 झाले ना तेव्हा माझी भाजी पण बनवून झाली होती आणि माझ्या अर्ध्या चपात्याही बनवून झाल्या होत्या. आणि भाजीची तयारी ना मी रात्रीच करून ठेवते. म्हणजे वाटाणा वगैरे रात्रीच सोलून वगैरे ठेवला होता, फ्लावर उडून ठेवला होता. त्याच्यामुळं सकाळी काही नुसती फोडणीला भाजी टाकायची होती. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं माझं पीठ राहिलं होतं चपातीचं. तर 6:30 वाजेपर्यंत माझा अर्धा स्वयंपाक होऊन जातो. तर मग म्हटलं आता इथं राहिलेले जे पीठ आहे त्या पिठाच्या पण चपात्या करून घेते. तर तेच मी जे राहिलेलं पीठ आहे तर त्याच्या चपात्या बनवून घेत आहे. आणि 6:10 अजून बघितलं का बाहेर म्हणजे भरपूर असा अंधार आहे. अजून काय उजेडलेलं नाही आहे. आणि सगळ्या चपात्या बनवून झाल्या. त्याच्यानंतर ना मग मी थोडं गरम पाणी ठेवलं मला पिण्यासाठी. अंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर ना मी घरं वगैरे सगळी झाडून घेतली. हे सगळे तिन्ही रूम मी झाडून घेतलेले आहे. आणि साईडला रस्ता असल्यामुळे ना खूप अशी धूळ येते. तर तुम्ही पाहू शकता भरपूर अशी धूळ आलेली होती. तर मग ते सकाळ सकाळ पहिलं सगळं कचरा काढून घेतला आणि म्हटलं आता त्याच्यानंतर जी बाकीची कामं आहेत ती करून घ्यायची. तर त्याच्या आधी ना खूप कडक ऊन पडते आता. तर म्हटलं पहिलं झाडांना पाणी देते म्हणजे मग नंतर मला फरची पुसायची होती आणि गॅलऱ्या पण पुसायच्या होत्या. तर म्हटलं ओलं होतं खाली. तर म्हटलं पहिलं ना झाडांना पाणी देते. तर इथे पहा मी झाडांना पाणी देत आहे. आणि खूप कडक उन्हाळा चालू आहे आता. रोजच पाणी घालावं लागतं झाडांना. नाहीतर मग एक दिवस जरी पाणी नाही घातलं ना झाडांना तर लगेच झाडं सुकतात. हे पहा सगळ्या झाडांना पाणी घालून झालं. आणि इथे जे मोगऱ्याचं झाड होतं ना त्याला मस्त अशी फुलं आलेली होती. प्लस जे आबोलीचं झाड होतं त्याला पण फुले आलेली होती. आणि गोकर्णाचं झाड होतं त्याला पण फुले आली होती. तर मग ती फुलं मी तोडून घेतली देवपूजेसाठी. तर तुळशीला पण मी पाणी घालून घेतलं. आणि जे गॅलऱ्या ओल्या झालेल्या होत्या ना मग त्या पण पहिल्या मी पुसून घेतल्या. आणि त्याच्यानंतर आज मला ना उंबारटा लेपन करायचं होतं. तर म्हटलं पहिलं जे उंबारट्यावरचं पहिलं लेपन आहे तर ते मी गोमूत्र पाणी टाकून पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी दुसरं लेपन करणार आहे. तर इथे ना उंबारट्याचं लेपन केलं ना तेव्हा मी उंबारट्याची पूजा केली ना तेव्हा फुले ठेवली होती. तर ती फुले पण पूर्ण सुकून गेली होती. तर ती पण मी काढून घेतली. आणि पहा उंबारट्याचं लेपन काढून उंबारटा स्वच्छ करून घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं पहिलं TV युनिट पुसून घेते. तर इथे मी ना पहिलं TV युनिट पुसून घेत आहे. आणि सॉफ्ट असं कॉटनचं कापड घेऊन कोरड्याच कापडनी मी हे युनिट पुसून घेतलेलं आहे. आणि जे इथं आतमध्ये मनी प्लॅन्ट ठेवलेले आहे एक छोट्या कुंडीमध्ये मोठ्या कुंडीमध्ये. तर त्याला पण मी पाणी टाकून घेतलं. त्याला शक्यतो 2-3 दिवसांनी पाणी टाकलं ना तरी चालतं. कारण इथे काही जास्त ऊन नाही हॉलमध्ये. तर मी इथे 2-3 दिवसांनीच पाणी टाकते. पण बाहेर मात्र आहे ना रोजच टाकावं लागतं. कारण ज्या साईडला गॅलरी आहे ना झाडं ठेवलेली तर तिथे एकदम कडक ऊन येतं. 11:30 वाजता ऊन आलं ना की ते ऊन सायंकाळी पार 5:30-6 वाजेपर्यंत असतं. आणि गॅलऱ्या वगैरे पुसून घरं वगैरे पुसून घेतली. आणि त्याच्यानंतर इथे आता मी देवपूजा करून घेणार आहे. तर पूर्ण देवपूजेचा व्हिडिओ काय मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. तर पहिली मी हे बघा इथे देवपूजा करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. वस्त्र पण मी बदललेलं आहे. पहिलं वेगळं वस्त्र होतं आता वेगळं वस्त्र आहे. हिरवं वस्त्र घातलेलं आहे मी. तर छान अशी देवपूजा झाली. त्याच्यानंतर बघा मी देवांना फुलं पण जी होती ती फुलं पण देवांना वाहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर देवांना नैवेद्य पण मी दाखवलेला आहे. आणि छान अशी सकाळी प्रसन्न अशी माझी देवपूजा झालेली आहे. आणि त्याच्यानंतर दुपारची वेळ होती. तर त्याच्यानंतरचा थोडा व्हिडिओ मी शूट नाही केला. त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारी मी व्हिडिओ शूट केला. तर इथे मी दुपारसाठी डाळ बनवत आहे. तर त्याच्यासाठी डाळीचीच फोडणी इथं मी आता देत आहे. डाळीला फोडणी तुम्ही पाहू शकता. तर तेल टाकलं. त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी टाकली. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर लसूण हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून दुपारच्यासाठी मी ही डाळ बनवत आहे.
आणि एक साईडला मी आता भात पण लावणार आहे दुपारच्यासाठी. कारण मुलांचा आता सध्या हाफ डे चालू आहे, तर मुलं दुपारी जेवणासाठी येतात. आणि मी ना इकडल्या शेगडीवरती ठेवून दिला कुकर, कारण इकडे ना ही शेगडी आहे ना जी ती खूप मोठी आहे आणि मग ओतू जातं खूप मोठी शेगडी असल्यामुळं, तर म्हणून मी मधल्या शेगडीवरती ठेवलं. आणि इथे बघा फिल्टर आहे ना थोडासा आमचा खराब झाला तर तो खोललेला आहे, तर तो संध्याकाळी रिपेअर करायचा आहे. त्याच्यानंतर नाही बघा भांडे पण खूप पडलेले आहे देवांचे ते, तर मग मी भांडे वगैरे घासून घेतले. त्याच्यानंतर किचन वाटा वगैरे धुवून घेतला. तुम्ही पाहू शकता स्वच्छ असं किचन झालेलं आहे. आणि ते देवाची जी भांडी होती ना ती भांडी मी घासून घेतली आणि घासल्यानंतर लगेच पुसून घ्यायची. तर अशा प्रकारे माझा आजचा हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.